चोखंदळ आणि खवय्ये ठाणेकरांचे लक्ष लागून राहिलेला 18वा आंबा महोत्सव येत्या 1 मे पासून सुरू होतोय। आमदार संजय केळकर यांची संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आंबा महोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळानं पुरस्कृत केलंय। 1 ते 12 मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्नाकेसर आंब्यांबरोबरच आंबा फणस पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, पापड अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनाचे 45 स्टॉल्स असणार आहेत। हा केवळ बाजार नसून शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देणारी एक चळवळ आहे। या महोत्सवात धान्याचे 5 स्टॉल असणार असून महिला बचत गटांचे देखील 5 स्टॉल असणार आहेत। शेतकऱ्यांना हात देताना सर्वसामान्य ठाणेकरांनाही दर्जेदार हापूस आंबा विकत घेऊन त्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी ही चळवळ गेली 18 वर्ष सुरू असल्याची माहिती संस्कार संस्थेचे अध्यक्ष व महोत्सवाचे आयोजक आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिले। यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे, भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमहापौर अशोक भोईर, सुभाष काळे, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, परिवहन सदस्य विकास पाटील, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, संतोष साळुंके, विष्णू रानडे उपस्थित होते। ठाण्यामध्ये दरवर्षी कोकण आंबा महोत्सव आयोजित केला जातो आणि ठाणेकर आणि आसपासचे नागरिक देखील त्याची वाट बघत असतात। यावेळेला देखील 1 मेला ही महोत्सव कम चळवळ, शेवटी हा महोत्सव म्हणजे आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळा आहे आणि त्यामुळे याही वर्षी 1 मेला 4 वाजता याचं उद्घाटन होणार आहे। 12 दिवस हा आंबा महोत्सव सुरू राहणार आहे। आंबा उत्पादक शेतकरी हे या ठिकाणी येतील। याच्याबरोबरच जो आम्ही हा महोत्सव आहे तो पणन कृषी शासनाच्या सहाय्याने हा आम्ही घेतलेला आहे, त्याचा 18वा वर्ष आहे। याच्याबरोबरच आम्ही 5 स्टॉल जे आहेत ते मिलेटचे पण ठेवलेले आहेत, कारण की मिलेट्सचं महत्त्व हे अत्यंत लोकांमध्ये मुरलेलं आहे आणि त्याच्याकरता त्यांना या मिलेटचे आम्ही जे 5 स्टॉल ठेवले, 5 स्टॉल जे आहेत ते या महिला बचत गटाला देखील आम्ही ठेवलेले आहेत। मी दरवर्षी लोक आम्हाला प्रतिसाद देतात या चळवळीला, कारण की ही शेवटी ग्राहक राजासाठी दर्जेदार आंबा देखील मिळाला पाहिजे आणि तो देखील थेट कुठलीही प्रक्रिया न करता, पावडर न लावता, केमिकल न वापरता थेट शेतकऱ्याच्या शेतातून या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि तो दर्जा आणि विश्वसनीयता असल्यामुळे या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा प्रतिसाद आजपर्यंत दिलेला आहे। 1 मेला याची सुरुवात आहे। मी सर्व ग्राहकांना, रहिवाशांना आवाहन करीन की आपण अवश्य या चळवळीमध्ये सहभागी व्हा, शेतकऱ्यांना ताकद द्या आणि आंबा उत्पादकांना देखील या माध्यमातून भरघोस अशा प्रकारे सहकार्य करा। हवामान बदलाचाच परिणाम होत असल्यामुळे दरवर्षी आंब्याची जी आवक आहे किंवा उत्पादन आहे ते कमी होताना आपल्याला बघायला मिळालेलं आहे। याही वेळेला 30% आंबा उत्पादन झालेलं आहे आणि आंबा उत्पादक हा शेवटी खूप कठोर परिश्रम घेत असतो आणि त्याच्यामुळे तरी देखील कोकणातला हा आंबा उत्पादक अतिशय धैर्याने, धीराने, ताकदीने परिश्रम घेऊन हा व्यवसाय जो आहे तो करत असतो आणि त्यामुळेच लोकांनी त्यांना प्रतिसाद देणं आवश्यक आहे।